हरवलेले सिनेमे। आता तुम्ही हे टायटलवर किंवा थंबनेलवर वाचलंच असेल, तर मग खरंच मराठीत अशा काही गोष्टी घडतायत का की सिनेमाच हरवला जातोय? तर सिनेमा हरवला जातो म्हणजे काय होतंय, तर आज आपण अशा काही सिनेमांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा बऱ्याच दिवसांपासून काहीच पत्ता नाही। म्हणजेच काय, तर आजच्या या व्हिडिओतून आपण बोलणार आहोत त्या सिनेमांबद्दल ज्यांचं चित्रीकरण होऊन 3-4 वर्षे झालीत किंवा त्या सिनेमाच्या अनाउन्समेंटला 3-4 वर्षे झालीत, पण अजूनही ते सिनेमे ना प्रदर्शित झालेत ना त्यांच्याबद्दल काही अपडेट मिळत आहे। तर यातील पहिला सिनेमा आहे वेडात मराठे वीर दौडले 7। 2022च्या मे महिन्यात या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली होती आणि तेव्हाच म्हणजे 2022 मध्येच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात झाली होती। वेडात मराठे वीर दौडले 7 हा सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत असलेल्या 6 वीर मावळ्यांचा शौर्य दाखवणारा सिनेमा आहे। यात हे 7 वीर कसे बहलोल खानाच्या 15,000 सैन्यावर तुटून पडले हे आपल्याला बघायला मिळणार आहे। पण हा एक असा ऐतिहासिक सिनेमा आहे ज्याला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून ट्रोल करण्यात येत होतं। आधी प्रेक्षक या सिनेमातील कास्टमुळे बोलत होते, त्यानंतर मावळ्यांच्या वेशभूषेमुळे, लुकमुळे आणि नंतर चित्रीकरणातील काही दृश्यांमुळे। एकंदरीतच सुरुवातीपासूनच हा सिनेमा वादात होता आणि एवढं असूनही या सिनेमाचं चित्रीकरण हे चालूच होतं। पण मधात अशी माहिती मिळाली की या सिनेमाचं बजेट हे जास्त होतं आणि मग आर्थिक अडचणीमुळे या सिनेमाचं चित्रीकरण निर्मात्यांनाच थांबवावं लागलं आणि म्हणूनच कदाचित या सिनेमाला प्रदर्शनासाठी एवढा वेळ लागत असेल। आणि आता यानंतरचा सिनेमा आहे खाशाबा। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट नंतरचा खाशाबा हा मराठीतील तिसरा सिनेमा। खाशाबा हा भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित असणार आहे। खाशाबा जाधव हे 1952 मधील ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू आणि अशा या महाराष्ट्रातील लेजेंडरी खेळाडूवर मराठीत आणि तोही बिग बजेट सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे हे बनवत होते। 2023 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती। असं सांगितलं जात होतं की 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल, पण 2024 मध्ये या सिनेमावर एक अडचण आली ज्यामुळे या सिनेमाचं पूर्णच काम थांबवावं लागलं। आता ती अडचण काय होती, तर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर बऱ्याच दिवसांआधी ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव या नावाने एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे। तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत संजय दुधाने यांनी असा दावा केला आहे की खाशाबा या सिनेमाची कथा ही त्यांच्या पुस्तकावर आधारित आहे। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की ही मूळ कथा त्यांची आहे आणि या सिनेमासाठी त्यांना कुठलंही क्रेडिट दिलं गेलं नाहीये। म्हणून त्यांनी कॉपीराईट बाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि या सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे आणि आतापर्यंत तरी अशी माहिती मिळते की ती केस सॉल्व्ह झालेली नाहीये आणि म्हणूनच या सिनेमाचं बरंचसं चित्रीकरण बाकी आहे आणि याच कारणामुळे आतापर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही। आता यापुढचा सिनेमा आहे वीर मुरारबाजी। वीर मुरारबाजी हा सिनेमा 2023 मध्ये फतेह शिकस्त आणि पावनखिंडच्या निर्मात्यांकडून अनाऊन्स करण्यात आला होता, ज्यात अभिनेता अंकित मोहन हा मुख्य भूमिकेत म्हणजेच मुरारबाजी देशपांडे यांच्या भूमिकेत असणार आहे। हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे धाडसी सेनापती मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्यकथेवर आधारित आहे। 1656 साली मुघल सरदार दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला होता। त्यावेळी मुरारबाजी यांनी खूप धाडसाने मुघलांशी लढा दिला आणि हीच पुरंदरची शौर्यकथा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येणार आहे। मात्र बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाचं चित्रीकरण हे लांबवलं जात आहे। आधी 2024 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, त्यानंतर यावर्षी म्हणजे 14 फेब्रुवारीला या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पक्की करण्यात आली, पण याही वेळेत हा सिनेमा प्रदर्शित झालाच नाही आणि आता तर प्रदर्शनाबाबतीत या सिनेमाची कसलीच अपडेट मिळत नाही। यानंतरचा सिनेमा आहे मोगल मर्दिनी छत्रपती ताराराणी। 2022 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती। सुरुवातीला जेव्हा या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली होती तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा सिनेमा हॉलिवूडमधील टेक्निशियन आणि VFX आर्टिस्टला घेऊन बनवण्यात येणार आहे, त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली होती। पण नंतर जेव्हा या सिनेमाचा पहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला त्यावरून काही प्रमाणात प्रेक्षकांमध्ये या सिनेमाला घेऊन निगेटिव्ह प्रतिक्रिया पाहायला मिळत होत्या। काहींचं म्हणणं होतं की या सिनेमाचे व्हिज्युअल्स तेवढे रिअलिस्टिक वाटत नाहीत, तर काहींना वाटत होतं की अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही ताराराणी यांच्या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही। निर्मात्यांनी तर या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख मागच्या वर्षी म्हणजेच 22 मार्च 2024 लाच ठरवली होती, पण कदाचित प्रेक्षकांच्या या निगेटिव्ह दृष्टिकोनामुळे निर्मात्यांनी त्यांच्या प्रदर्शनाचा निर्णय बदलला असावा आणि पुन्हा या सिनेमाच्या VFX वर काम करण्याचा निर्णय घेतला असावा। पण त्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत या सिनेमाबाबतीत पुन्हा काहीच माहिती मिळू शकलेली नाहीये। आणि आता यानंतरचा सिनेमा आहे हैदराबाद कस्टडी। बबनच्या यशानंतर दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी त्यांच्या तिसऱ्या सिनेमाची म्हणजेच हैदराबाद कस्टडीची अनाउन्समेंट 2018 मध्येच केली होती।
आणि त्याच काळात 2018-19 मध्येच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात केली होती. मात्र नंतर कोविड आल्यामुळे या सिनेमाचं चित्रीकरण अर्धवटच थांबवावं लागलं. त्यामुळे उरलेलं चित्रीकरण होत नव्हतं आणि तो बराचसा काळ तसाच रखडला गेला. अनेक वर्ष झाली तरी अजूनही हा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही आणि आता तर दिग्दर्शकही यावर काहीच बोलत नाहीत. तर कदाचित या सिनेमाचं उरलेलं चित्रीकरण पूर्ण झालं नसल्यामुळे आतापर्यंत हा सिनेमा प्रदर्शित झाला नसेल. तर हे होते काही मराठीतील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शित होणारे सिनेमे जे प्रदर्शित होत नाहीयेत.